आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मीरा रोडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची। ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर इथे रेल्वे स्थानक परिसरात आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे आणि या ठिकाणी अनेकांना ताब्यात घेतलं जाते। मीरा भाईंदर मधल्या वेगवेगळ्या ठिकाणी चौकात नाक्यावर इतकंच काय, पण दहिसर आणि मीरा रोडच्या एक नाक्यावरती सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। वेगवेगळ्या ठिकाणांहून येणारे जे मोर्चेकरी आहेत त्यांना ताब्यात घेतलं जाते आणि या मोर्चाला परवानगी का नाकारली यावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। यावरती आज अधिवेशनात आणि विधान भवन परिसरामध्ये सुद्धा अनेक प्रश्न विचारले गेले। यात मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। दिलेल्या मार्गावरनं हा मोर्चा निघत नव्हता आणि ज्या भागामध्ये संवेदनशीलता आहे तिथेच मोर्चा काढला जात होता आणि म्हणून ही परवानगी नाकारण्यात आली। बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आमच्या बापाचा, महाराष्ट्र आमच्या हक्काचा, महाराष्ट्र मराठी माणसाचा, मीरा भाईंदर मराठी माणसाचा। जे लोक महाराष्ट्रात विरोध आहेत ना, ज्या मोर्चाच्या विरोधात मोर्चा होता तो, आणि त्यांनी चितवणी केली की 5 दिवस दुकानं बंद केल्यानंतर काय होतंय, 5 दिवस काय आयुष्यभर कुलूप लावायला होता आम्ही। काय वाटतं ही दडपशाही पोलिसांची आहे, सरकारची आहे, काय वाटतं? सरकारची आहे। सरकारपेक्षा पण आहे ना हे अमराठी भाषिक आहेत ना, त्यांचीही जबाबदारी हे आहे, त्या लोकांनी केलंय। पण सरकारला एवढी अक्कल नाही का की पुढे इलेक्शन मराठी लोक काय वोटिंग करणार नाही का? माझं तुमच्या सर्वांच्या चॅनलमधनं एकच सगळ्या मराठी माणसाला हात जोडून निवेदन आहे की महाराष्ट्रात मराठी टिकून देणार नाही। ही सुरुवात आहे। आपल्याला मराठी लोकांना एकत्र आलं पाहिजे। ह्यांची हिंमतच कशी होते मराठी लोकांच्या विरोधात मोर्चा काढायची? ज्या लोकांनी मोर्चा काढला होता त्यांनी काल पोलिसांना जाऊन पत्र दिलं, मराठीत ते पण, आणि ही आमच्याकडून झालेली चूक होती, दिलगिरी व्यक्त केली। तर यानंतर कुठेतरी आणि थेट जाऊयात खासदार निशिकांत दुबे प्रतिक्रिया देत आहेत। बोले चाहे चिराग जी बोले चाहे सीएम बोले, कभी सीएम ने कहा कि अपराध को अब संरक्षित करते हैं। संरक्षित होता था जंगल राज में, लालू जी के राज में। अपराध होता है उस पर कार्रवाई होती है, कार्रवाई होगी। ह्याच्यामध्ये पण राजकारण आहे। ह्याच्यामध्ये पण मुळात ह्यांनी आंदोलन केलंच नव्हतं पाहिजे। तो विषय कुठं होता, त्या दुकानदाराचा आणि तिकडचा तो विषय संपला। प्रशासनाने आपली पोलिसांनी जे काय कारवाई ती करायची केली। ही गरज काय होती? माझा असा आरोप आहे, हे जे मीरा भाईंदर जे व्यापारी आहेत ना, हे अर्ध्याहून अधिक आहेत ना भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत। यांनी हे सगळं केलंय राजकारण। विषय संपलेला, त्यांनी वाढवलंय, आता त्यांनी चालू केलंय, आता आम्ही संपवणार। तर मीरा भाईंदर मधले जे सगळे व्यापारी आहेत ते भाजपचेच आहेत, कार्यकर्ते आहेत असं म्हणत हा विषय इथल्या व्यापाऱ्यांनीच वाढवलेला आहे असं म्हणत मनसेकडनं, मराठी एकीकरण समितीकडनं या संपूर्ण घटनेनंतर निषेध नोंदवला जातोय आणि आता मोठ्या संख्येनं मोर्चेकरी जे आहेत ते निघालेले आपण पाहतोय। ज्या भागातनं संवेदनशील भाग आहे इथून मोर्चा काढून नका असं सांगण्यात आलेलं होतं, त्याच ओम शांती चौकामध्ये जमलेली ही प्रचंड गर्दी आपण बघतोय। पोलिसांना सुद्धा आता ही गर्दी आवरणार नाही, इतक्या मोठ्या संख्येनं इथे कार्यकर्ते जमा झालेले आहेत। मराठी एकीकरण समिती असेल, मराठी भाषिक प्रेमी असेल, मनसे असेल, अशा सगळ्यांनी या मोर्चामध्ये आता सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येनं हे सगळे लोक जमा झालेले आहेत। आता पोलिसांची कुमक इथे कुठल्याही प्रकारे कामी येत नाहीये हे स्पष्टपणे दिसते, कारण मोठ्या संख्येनं इथे लोक जमा झालेले आहेत। एका लहान याला एका घोड्यावरनं छत्रपती शिवरायांच्या वेशामध्ये इथे आणलेले आणि जोरदार मराठीचा जय जयकार केला जातोय। सर आखिरी सवाल, अब तक कितने लोगों को डिटेन किया गया है?
9 बजे तक 45 लोगों को डिटेन किया गया था। अभी तक का मुझे तादाद लेना पड़ेगा। बहुत बहुत शुक्रिया। हमारे साथ मीरा रोड के एडिशनल कमिश्नर दत्ता शिंदे मौजूद थे। उनका कहना 200च्या वर लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मात्र सध्या आपण बघतोय मोठ्या संख्येनं चहू बाजूंनी अशा पद्धतीनं हे सगळे लोक जमा झालेले आहेत आणि हे केवळ मनसेचे नाही आहेत, तर मराठी एकीकरण समिती असेल, वेगवेगळ्या मराठी संघटना आहेत, असे हे सगळे लोक एकत्र आलेले पाहायला मिळतात। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, कुठून आलेले आहेत हे सगळे लोक? आता पोलिसांची कुमक सुद्धा कमी पडतीये। मराठी लोक आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे आंदोलन केलं जातंय। ज्या प्रकारे मराठी भाषेसंदर्भात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले होते, झेंडा पक्षाचा नव्हता, तशीच परिस्थिती आता या आंदोलनामध्ये देखील आपल्याला बघायला मिळते। कुठलाही पक्षाचा झेंडा नाही आहे, मात्र मोठ्या संख्येनं लोकस्वयंस्फूर्तीनं या मराठी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। एकीकडे आपण बघतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, आपण बघतोय या मनसेचे पदाधिकारी नयन कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार सगळी या ठिकाणी स्थानिक रहिवासी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील आता सहभागी झालेले आहेत। तुकड्या तुकड्याने हे आंदोलन केलं जाते। वेगवेगळे जे आहे ग्रुप या आंदोलनामध्ये आता सहभागी होत आहे आणि त्यांना ताब्यात घेतलं जाते। अक्षयचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र आपण बघतोय नयन कदम जे आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आंदोलकांची जी ताकद आहे ती कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं केला जातोय। मोठ्या संख्येनं आंदोलक इथे जमलेले आहेत। मराठी लोकांचा दाबण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे। कसं आहे की परप्रांतीयांसाठी ही भाजप सरकार मराठी माणसाला हात टाकते, ह्याच्यापेक्षा दुर्दैव कोणतंच नाहीये। हे जे चाललंय, भाजप सरकार परप्रांतीयांना मागे उभे राहत आहे, मराठी माणसाला हात टाकते। तर दिसेल त्या वाहनातनं या आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे। आपण बघतोय ही मीरा भाईंदर पासिंगची बस आहे, या बसमध्ये सुद्धा पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। रिक्षामधूनही अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। तब्बल 200 आंदोलकांपेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अधिक माहिती आपल्याला देत आहेत अक्षय कुडकेलवार। अक्षय, प्रचंड गर्दी जमा झालेली आहे, पाहू तिकडे मराठी लोक पाहायला मिळत आहेत, काय अधिक माहिती? तर आपण बघतोय गनिमी काव्यानं झालेलं हे आंदोलन म्हणावं लागेल, कारण हे आंदोलन होऊ नये यासाठी अगदी सकाळी 8-8:30 पासूनच पोलीस कुमक मोठ्या प्रमाणात तैनात होती। ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आलेली होती, मोठ्या संख्येनं पोलीस जमा होते आणि मनसे नेते गजानन काळे यांच्याशी आपण बोलणार आहोत। गजानन काळे, जोरदार आंदोलन होते, मोठ्या संख्येनं लोक जमा झालेले आहेत आणि आता पोलिसांची कुमक काही कमी पडते मीरा भाईंदरमध्ये? नाही, मला वाटतं ह्या राज्य सरकारने आताच केंद्र आणि राज्य सरकारने आणीबाणीच्या विरोधात मोठ्या मोठ्या जाहिराती देऊन संविधान दिवस म्हणून साजरा केला होता, काळा दिवस म्हणून साजरा केला होता। आता ही कसली आणीबाणी आहे, कसली दडपशाही आणि दमनशाही सरकारकडून सुरू आहे? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले खलनायक होते सखा पाटील, आता देवेंद्र फडणवीसांना हे आधुनिक खलनायक म्हणावं लागेल। मराठी माणसाने परवानगी घेऊन शांततेचे मोर्चे सुद्धा महाराष्ट्रात काढू नये। केंद्राच्या कुठल्या व्यापारी राजाच्या परवानगीने हे सुरू आहे? आणि आता आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांच्या धमण्यांमधलं मराठी रक्त थंड झालंय का? आता कुठल्या वेळात आपण लपून बसलेला आहात? त्यांचं म्हणणं आहे संवेदनशील भागातनं जर मोर्चा काढला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, म्हणून मोर्चाला परवानगी नाकारली होती। तुम्ही मार्ग बदलला असता तर मोर्चाला परवानगी अजूनही आहे, असं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांचं। महाराष्ट्रातला मराठी माणूस हा कायम संवेदनशील राहिलाय, त्याने कुठल्याही पद्धतीचा गोंधळ कधी महाराष्ट्रात केलेला नाहीये। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये याच सखा पाटलांनी गोळ्या झाडल्या होत्या आणि 106 हुतात्मे झाले होते, त्यावेळी सुद्धा महाराष्ट्र शांत होता।
फक्त शांततेने आपली ताकद दाखवणं हे सुद्धा मराठी माणसाला करायला आपण परवानगी देत नाही आहात. बरं, आता कुठल्या राज लाट्याकाट्या ठाकरे- घेऊन मोर्चा निघणार होता? राज ठाकरेंची काय तुम्हाला सूचना आहे? सर्व कार्यकर्त्यांना काय सूचना आहेत राज ठाकरेंच्या? साहेबांची कुठलीही सूचना नाही. जे मराठी म्हणून जिथे अन्याय दिसेल तिथे लात मारायची आमची सवय आणि तो साहेबांचा आदेश आहे. या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या तात्काळ सगळ्यांची सुटका केली पाहिजे, महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि 1 दिवसाचं प्रायश्चित म्हणून हुतात्मा चौकामध्ये बसून यांचे दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी हे प्रायश्चित केलं पाहिजे की यांच्याकडून ही चूक झाली म्हणून. बरं, पण असंही म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांचं की आम्ही सभेला सुद्धा परवानगी दिलेली आहे, फक्त मार्ग चुकीचा निवडल्यामुळे अशा पद्धतीने ही दडपशाही होतीये. कुठला मार्ग चुकीचा? महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस शांततेचा मोर्चा होता ना. काय लाट्याकाट्या तलवारी घेऊन निघालो होतो का आम्ही? का बॉम्बगोळे होते आमच्याकडे? जिथले संवेदनशील भाग आहेत ते तर महाराष्ट्र सरकारला सांभाळता येत नाहीये आणि मराठी माणसाच्या बद्दल दुबे आणि ही सगळी मंडळी बोलतायत. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय बोलतायत? आता फक्त राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचाच अपमान आहे का? बरं, मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारते, राज ठाकरे यांनी काही सूचना केलेल्या आहेत का विशेष करून या सगळ्या मराठी जनांना किंवा मनसैनिकांना? कुठल्याही सूचना नाहीत. मराठी म्हणून राजसाहेबांचा कायम आदेश असतो, जिथे अन्याय दिसेल तिथे लात मारा. आमची लात पडलेली आहे आणि जर सरकार तरी सरळ होत नसेल तर त्याला कसं सरळ करायचं हे महाराष्ट्र सैनिकाला कल्पना. बरं, आता 200च्या वर लोकांना ताब्यात घेतले, दिसेल त्या बसमध्ये रिक्षामध्ये कोंबून या सगळ्या आंदोलकांना नेलं जाते आणि मोठ्या संख्येनं लोक जमा झालेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा दुसरा अंक जर या राज्य सरकारला हवा असेल तर इथला मराठी माणूस चवताळून तो कशा पद्धतीने तो लढा परत उभारायचा याची मला वाटतं कल्पना आहे. आम्ही पहिला मराठी आहोत, त्यामुळे महाराष्ट्र धर्माची आठवण राज्य सरकारला आम्ही करून देतोय. देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं थांबवा. आता मी थोड्या वेळापूर्वी प्रताप सरनाईकांचं ऐकलं की असे काही त्यांना कल्पनाही नाहीये. ते मंत्री आहेत ठाण्यामध्ये, एकनाथ शिंदे याच्यावर बोलत नाहीयेत. मग राज्य सरकार आणि गृह खातं कुणाचा आदेश चाललाय आणि कुणाच्या आदेशावरून सुरू आहे? व्यापाऱ्यांना परवानगी मिळते, अमराठी व्यापारी मोर्चा काढू शकतात आणि त्याचा निषेध करायला म्हणून मराठी माणूस मोर्चा काढू शकत नाही या महाराष्ट्रात. पहाटेच अविनाश जाधवांना ताब्यात घेतलं होतं, एक नयन कदम आहेत, आता त्यांना ताब्यात घेण्यात आलं. अनेक महत्वाचे तुमचे जे काही नेते आहेत त्या भागातले त्या सगळ्यांना ताब्यात घेतले पोलिसांनी. बघा, महाराष्ट्र सैनिकांना याची सवय आहे, केसेसची सवय आणि अटकेची सुद्धा सवय. पण ही दडपशाही सरकारला किती भारी पडणार हे सरकारने आता विचार करावा. या माध्यमातून जातीपातीच्या पलीकडे आणि धर्माच्या पलीकडे महाराष्ट्र धर्मासाठी आता मराठी माणूस एकवटेल आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची या सरकारला आठवण करून देईल. बरं, पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं आता? नाही, साहेबांचा जो आदेश असेल त्या आदेशानुसार करू आम्ही. आता तुर्तास तरी एवढंच, याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रातून नुसतं पक्षीय पातळीवर नाही प्रत्येक मराठी माणूस करतोय आणि प्रत्येक मराठी माणूस चवताळलाय. पुढचे आदेश लवकरच आदरणीय राजसाहेबांचे येतील. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल गजानन काळेजी. तर आपण बघतोय कशा पद्धतीनं अनेक आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण दडपशाहीचा निषेध हा मनसेकडनं नोंदवला जातोय. केवळ आताच नाही तर येत्या काळात महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा पद्धतीनं या दडपशाहीचा निषेध नोंदवला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर आंदोलकांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणानंतर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तर पाहूयात काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत आंदोलकांच्या. दुसरीकडे आंदोलनही सुरू आहेच. ठाकरे साहेब आणि उद्धव साहेबांसारखे लोकांनी इकडे परत एक आंदोलनाची सुरुवात व्हायलाच पाहिजे. हेड जाऊया